नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. तर मुंबईमध्ये म्हाडा काढणार 4,000 घरांची लॉटरी. घरांची जी रक्कम आहे ती तुम्हाला टप्प्याटप्प्याने भरता येणार आहे, परंतु तुम्हाला GSTचा भूर्दंडसुद्धा बसणार आहे. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. मुंबईतील घरांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर म्हाडा आता बांधकामाधीन असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील सुमारे 3 ते 4,000 घरांची लॉटरी काढणार आहे. त्यानुसार पुढील दीड वर्षात कोणकोणते प्रकल्प पूर्ण होऊ शकतात त्याचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे घर खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. बांधकाम सुरू असतानाच लॉटरी काढून पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याने विजेत्यांना टप्प्याटप्प्याने घरांचे पैसे भरता येणार आहे. मुंबईसह MMR क्षेत्रातील घरांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे मुंबईतच हक्काचे घर मिळावे यासाठी प्रत्येकाचे म्हाडाच्या लॉटरीकडे लक्ष असते. म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2024 मध्ये 2020 घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीला तब्बल 1,13,000 अर्ज आले होते. म्हणजे एका घरासाठी 55 अर्ज एवढी स्पर्धा होती. आणि याच गोष्टीची दखल घेत म्हाडाने नव्या वर्षात पुन्हा लॉटरी काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबईत सध्या म्हाडाकडे तयार घरांची किंवा OC पर्यंत आलेल्या घरांची म्हणजे OC मिळालेल्या घरांची संख्या कमी आहे. त्यामुळे बांधकामाधीन असलेल्या प्रकल्पामधील घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. संबंधित घरांची लॉटरी काढताना ही घरे कधीपर्यंत पूर्ण होतील, घरांचा ताबा कधी मिळेल याबाबतची माहिती समोर ठेवली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांना घरासाठी अर्ज करणे शक्य होणार आहे. विजेत्यांना टप्प्याटप्प्याने पैसे भरता येणार आहेत. म्हाडाने घरांची लॉटरी काढल्यानंतर विजेत्यांना घरांचा ताबा देण्याबाबत पत्र पाठवले जाते. त्यानुसार सुरुवातीला घरांच्या एकूण किमतीपैकी 25% रक्कम भरल्यानंतर म्हाडा गृह कर्जासाठी NOC देते. त्यामुळे एकाच वेळी विजेत्यांना मोठ्या रकमेची जमवाजमव करणे कठीण होते. मात्र म्हाडा बांधकामाधीन घरांची लॉटरी काढल्यानंतर ती पूर्ण होण्यास 1.5-2 वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे घर खरेदीदाराला इमारतीचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल त्यानुसार पैसे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे संबंधितांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र GSTचा भुर्दंड बसणार आहे. म्हाडाने बांधकामाधीन इमारतीमधील घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढल्यास संबंधित विजेत्यांना टप्प्याटप्प्याने घराची रक्कम भरता येणार असली तरी GSTचा भुर्दंड बसणार आहे. बांधकामाधीन इमारतीमध्ये घर खरेदी केले तर त्यावर जवळपास 12% GST द्यावा लागतो. त्यामुळे घर खरेदीदारांच्या खिशाला चाट लागणार आहे. मुंबईत बांधकामाधीन घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन आहे. त्यामुळे विजेते ठरलेल्यांना घरांची रक्कम टप्प्याटप्प्याने भरता येणार असल्याने त्यांना एक प्रकारे दिलासा मिळणार आहे. अनिल वानखडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा. म्हाडा मुंबई लॉटरीबद्दल मला हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.